तुझे तर वह्या पुस्तकं आणायचीच राहिली नाही का? हो गड्या, आणावे लागतील आता. बरं ठीक आहे, तुझ्या बाबांशी बोलते आणि मग बघू आपण कसं करायचं ते. होय, तू बोल बाबांशी, पण घ्यायला मी पण येणार आहे बरं का. नाहीतर तू फोनवर बोलून सांगून देशील तुम्ही घेऊन या. मला माझ्या पसंतीचेच घ्यायचे, ते कार्टूनचे चित्र असलेले समोर. मी तशाच वह्या घेणार आहे यावर्षी. बघू ना, बघू बाबा काय म्हणतात तसं ठरवू आपण. ठीक आहे, मी फोन लावते बाबांना. आई, उचलला का फोन? उचलत नाही का फोन बाबा? उचलतील. थांब ना 2 मिनिटं, कामात असतील काही, गाडी बिडीवर असतील काही. हां हॅलो, अहो मी बोलते शांता. हां बोल ना शांता, बोल ना, काय म्हणती? अहो राणीची वह्या पुस्तकं आणायला जायचं होतं बाजारात. हो गड्या, राणीची वह्या पुस्तकं आणायची बाकीच आहे अजून, हो ना? हो ना, तेच आता राणी म्हणत होती आई वह्या पुस्तकं आणायची म्हणून. म्हटलं थांब बाबांशी बोलतो. मग कसं करायचं, कधी येणार आहे तुम्ही? हे बघ बाई शांता, आता मला तर खूप काम आहे, मी आत्ताच काही येऊ शकत नाही. मला तर वाटतं असं, मला तर उशीरच होईल यायला आज. हो का, मग कसं करायचं, मग तुम्ही सांगा कसं म्हणता ते. मी काय म्हणतो शांता, तुझ्याकडे पैसे असतील घरी तर तू जा आणि घेऊन ये. तिला जे जे पाहिजे ते घेऊन दे. माझी काही तुम्ही वाट बघू नका. मला उशीर झाला तर पुन्हा आज काही घेणं व्हायचं नाही मग ते. ठीक आहे, मग तसं करते. मला पण थोडंफार सामान आणायचं आहे, भाज्या वगैरे आणायच्या आहे. मग हिलाच घेऊन जाते राणीला आणि घेऊन येते मग मी. बरं मग काय आणू संध्याकाळसाठी सांगा बरं, कशाची भाजी करू, काय खाताल तुम्ही मन भरून? शांता असं कर, भाजी बिजी काही आणत बसू नको. ते आयतं पीठ मिळतं डोश्याचं, ते घेऊन ये. मला डोसेच खावे वाटायले. बरं तसं करते मग. हो चालतं. बाबांनी तुम्ही जा आणि घेऊन या, मला यायला उशीर होणार आहे. आणि येताना डोस्याचं पीठ आणायचंय, मग डोसे खाऊ संध्याकाळी. चालेल ना बाई? डोस्याचं पीठ, अरे वा, डोसे खायचे संध्याकाळी. हो, मला तर खूप आवडतात आई डोसे. हो माहिती मला, तुम्ही बाप लेकीची सगळी आवडी सेमच आहे. राणी तू आता जेवण करून घे, हातपाय तोंड धु आणि तयार हो. मी तोपर्यंत जाते आणि कुणी येते का आपल्यासोबत बघते. जर कोणाला काही सामान आणायचं असेल तर जाऊ मग सोबत सगळे मिळून. होय चालेल. पटकन ये पण. शीला, ए शीला, कुठे चालले का मायले की दोघी? बाजारात नाही शांताबाई, बाजारात. दुसरं कुठं? थांब मग मी काय म्हणते ऐक. चंपा, मी वह्या पुस्तकं घ्यायला चाललोय, मी आणि शीला. तर तू चालायचं का बाई आमच्यासोबत? तुझी पण तर मुलगी आहे ना आता. हो का ग, तुम्ही सगळे चालले का ग पुस्तकं आणायला? आणि मी नाही येत बाई, मी नाही घेत यावर्षी पुस्तकं माझ्या पोरीला. का ग, का नाही घेत तू? घेऊन घे ना, आम्ही सोबत चाललो तर जाऊ सगळे सोबत. नाही बाई शांताबाई, तुम्ही या जाऊन. मी नाही घेत पुस्तकं यावे, मी शाळेतच नाही पाठवत तिला. मी यावर्षीपासून तिला माझ्यासोबत कामाला घेऊन जाते. काय करू तिला शाळेत पाठवून? 2-4 वर्षांनी तर लग्नच करून द्यायचंय तिचं. काही म्हणते का चंपा? तुझी पोरगी आत्ताशी 8वीत आहे ना, आणि 2-4 वर्षात काय लग्न करून देणार आहे का तू तिचं? हो बाई शांताबाई, कशाला पोरी बारीला घरी ठेवायचं, उगीचच डोक्याला ताण. मी तर 2-4 वर्षात लग्न करून देते. तुला एवढी तर झाली का ग तुझी पोरगी? लोक लेकरांसाठी तरसायले आणि तू अशी दाखवायली की जस काय ती भार बनली तुझ्यावर. चंपा, काही तू कोणत्या जमान्यात राहते ग बाई? हे बघ शांताबाई, तू गैरसमज करून घेऊ नको. मला माझी पोरगी जड नाही, पण तिला शिकवायचा त्याचा पैसा माझ्याकडे नाही. म्हणून मी तिला कामाला घेऊन जाते, नाही तर बाकी काही नाही. म्हणून मी विचार केला की 2-4 वर्षात तिचं लग्न करून टाकेल आणि मग तिचा सुखी संसार करत बसन. मग तुला तर माहिती आहे माझी परिस्थिती कशी आहे. हो चंपा, मला माहिती आहे तुझी परिस्थिती कशी आहे, पण तुला थोडी तिच्या शिक्षणाला 1.5 लाख रुपये लागायला. एक थोड्याशा वह्या पुस्तकं घेऊन दे, मी येत जाईन शाळेमध्ये. शाळेत तर तुला फीस पण नाही भरावी लागत चंपा. आणि तू अशी करती काही नाही, तू तिला कामाला घेऊन जाशील म्हणजे ती 4 पैसे कमवून घरात आणन, असाच विचार करत असशील तू. तेच तर मग शांताबाई, 2-4 कामं जास्त केले दोघी तिघींनी मिळून तर मग तिच्या लग्नासाठी वगैरे पैसा बाजूला पडन. नाहीतर काय खरंय सांग बरं? हे चंपा, मला तुझे विचार बिलकुल नाही पडले. एकदम चुकीचे विचार
केला तू खरं. मी काय म्हणते, आज तू तिला धुणं भांड्याच्या कामाला घेऊन जाशील, 2-4 पैसे कमवल, पण तिने तिच्या आयुष्याचं भलं थोडी होणार आहे. ते काय तिला आयुष्यभर थोडी पुरणार आहेत. पण तेच जर तू तिला शाळेत पाठवलं चंपा, तर तुझी पोरगी शिकेल, चांगल्या मार्कांनी पास होईल, उद्या चालून चांगली नोकरी करू शकेल. नोकरी केल्यानंतर ती स्वतःच्या पायावर उभं राहील. मग ती करेल की तिच्या लग्नासाठी पैसे तयार. ती थोडी तुमच्यावर बोज बनून राहणार आहे. ती तर तुम्हालाही खाऊ पिऊ घालेल आणि स्वतः चांगलं खाईल पिल. जरा तर विचार कर चंपा तू. ते सगळं बरोबर आहे ग शांताबाई, पण मी काय म्हणते, पण बिन काही नाही चंपा. तू आज तिला कितीही चांगलं घर बघून दिलं, तर उद्या काय लिहून ठेवलं ते आपल्याला काय माहिती ना. देव न करो, पण उद्या चालून काही करता काही झालं, पोरगी वाऱ्यावर आली, तर तिला थोडंफार शिक्षण पाहिजे की नाही पाहिजे, की जेणेकरून ती तिचं स्वतःचं करून खाऊ शकेल. म्हणून तुम्ही आज आहे उद्या नाही, आई वडील कितीक दिवस पुरणार आहे, पण पोरीला तिच्या पायावर उभं करणं गरजेचं आहे की नाही. बरोबर आहे ग शांताबाई, हा विचार तर मी केलाच नाही. असा कसा तू हा विचार केला नाही चंपा. आजकाल प्रत्येक मुलीच्या आई वडिलांनी हा विचार करायलाच पाहिजे. चंपा, मी तुला सांगते, नुसतं पैसा जवळ असून चालत नाही, व्यवहार ज्ञान असणं पण गरजेचं आहे. 4 चौघांमध्ये उठता बसता आलं पाहिजे. आपल्या समाजात काय सुरू आहे, काय नाही, आपल्यासाठी काय चांगलं आहे, काय वाईट आहे, हे सगळं कळायला पाहिजे. हे जितकं पोराला कळायला पाहिजे तितकंच पोरीलाही कळायला पाहिजे. तरच कुठलीही पोरगी आपलं भविष्य सुरक्षित करू शकते. आणि तू म्हणते तू तिला शाळेत नाही पाठवणार. माझं खरंच चुकलं शांताबाई, मी फक्त आत्ताचाच विचार केला. मी विचार केला पोरगी शाळेत जाईल तर मग माझ्यासोबत कामाला नाही येऊ शकणार, 2 पैसे जास्तीचे यायचे ते कमी येतील, पण मी तू जे म्हटली ते विचार केलाच नाही खरं. इथेच तर चुकतात ना ग सगळे, इथेच तर चुकतात ना. काय चांगलं काय वाईट याचा व्यवस्थित विचार करूनच आपण सगळे निर्णय घ्यायला पाहिजे. हो शांताबाई, खरं आहे तुझं. मी जाऊ देईल तिला शाळेमध्ये, नक्की जाऊ देईल. पण आता खरं सांगू का, माझ्याकडे आता तिचे वह्या पुस्तकं आणायचे पैसे नाही आहेत. मग तू असं सांग ना चंपा, की तुझ्याकडे आत्ता पैसे नाहीये, आत्ता मी देते तुला. तुझी मजुरी आली, तुझा पगार आला की तू देऊन दे मग मला. आत्ता कशाला लगेच द्यायचे, मी काय तुला तगादा पण नाही करणार. दे 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 माझे पैसे. पण अशा क्षुल्लक कारणाने कशाला ते पोरीचं आयुष्य बर्बाद करते तू खरं. चल आता आमच्या सोबत, थोडेसे वेळा पुस्तकं मी घेऊन देते तिला, आणि मला त्याचे पैसे पण नको देऊन, जाऊ दे चल. शांताबाई, मला तर कामाला जायचं आहे आता, माझं तुमच्यासोबत येणं नाही होणार ग. बरं ठीक आहे, जाऊ दे, मी घेऊन येते. मी माझ्या राणीला घ्यायला घेऊन चालले ना, मग मी तिला जे घेईल ते तुझ्या पोरीसाठी पण घेऊन घेते. पण तिला शाळेत पाठव बाई नक्की चंपा. हो शांताबाई, हो, मी तिला शाळेतच जाऊ देणार आणि तिला पूर्ण अभ्यासालाच वेळ देणार. हो, तू माझे डोळे उघडले आज खरं. चल मग येते मी, तिकडे माझी शिला वाट बघतीये. आम्ही जाऊन येतो मग. तुम्ही जे बोलत होता ते मी सगळं ऐकलं. त्या स्वतः मला वह्या पुस्तकं घेऊन देणार आहेत, मी शिकावं म्हणून. त्या किती चांगल्या आहेत नाही. बघ ना चमेली, त्या स्वतःहून तयार झाल्या तुला वह्या पुस्तकं घेऊन द्यायला. चमेली, मला माफ करा, मी तुला शाळेत नव्हते पाठवणार ना, पण माझा असा काही वाईट हेतू नव्हता बाळा. आपली परिस्थिती तशी नाही ना, म्हणून मी तसा विचार केलता. पण आता शांता काकूंनी माझे डोळे उघडले ना, आता तू शाळेत जा बाळा आणि व्यवस्थित शिक, खूप शिक. हो आई, मी खूप शिकणार आहे, खूप अभ्यास करणार आहे आणि दरवर्षी चांगले मार्क पण घेणार आहे. एवढा वेळ लागत असतात का? तू फक्त बोलवायला गेली होती ना, एवढ्या वेळची जाऊन बसली तू बाहेर. हो ग राणी, आता ना येता येता उशीरच झाला. आता बघ मी पटकन बॅग घेते आणि चल मग आपण जाऊ. हो चल पटकन. सगळे चांगले चांगले वह्या पुस्तकं संपून जातील, कंपास संपून जातील, मग मी काय करू, मग मी काय घेऊ. इतक्या लवकर संपत असतं का ग राणी बाजारातून सामान. आता तर सगळीकडे भरलेलं असतं सामान. आता खूप छान छान सगळे वह्या पुस्तकं, डब्बा, बॉटल, कंपास खूप छान छान असतं. नसतं संपत एवढ्या लवकर. चल आता जाऊ आपण पटकन आणि घेऊन घेऊ. हो चल पटकन चल. चला तर मित्रमैत्रिणींनो, मी आता राणीला घेऊन जाते बाजारात सामान आणायला. पण जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. काय दिसलं? पिशवी नाही घेतली का बाजारात जायला? कशी झाली का? शांताबाई, मी पिशवी नाही घेतली बाई. मी म्हटलं तिथून घेऊन घेईल बाजारातून. माझ्याकडच्या सगळ्या पिशव्या खराब झालेल्या आहेत ना, तर मग म्हटलं बाजारातनं घेऊन घेऊ 1-2. तसे घ्यायचंच आहे मग मला. मग आजच घेऊन घेऊ म्हटलं. हिचे वह्या पुस्तकं टाकून दी बॅगमध्ये आणि बाकीचं सामानासाठी एखादी पिशवी घेऊन घेईल मी. रिक्षा ओ रिक्षा, थांबा. हे यार, चला गेला तो, थांबला पण नाही. जाऊ दे शांताबाई, तो जाऊ दे, तो बघ आला दुसरा, त्याला थांबू.
कसं करायचं शांताबाई? पहिले कुठे जायचं? काय घ्यायचं बरं म्हणती पहिले तू? हे बघ शीला, आपण सगळ्यात पहिले आता बॅग घेऊन घेऊ, शाळेच्या बॅग घेऊन घेऊ आणि ते पिशव्या घेऊन घेऊ आपल्याला आणि मग बाकीचं घेऊ, म्हणजे मग सामान ठेवायला होऊन जातं काही ना काही. हो, बरोबर बोलते शांताबाई, तू बरोबर बोलते. तसंच करू आपण. सांगा दीदी, काय दाखवू तुम्हाला? काय माणूस आहे बाई, आता बॅगच्या दुकानात बॅगच मागणार ना, याला काय हार फुलं मागणार आहे का मी? हां दादा, मला ना शाळेतली बॅग दाखवा, चांगलीवाली, थोडी मजबूतच दाखवा, चांगली. हो हो ताई, दाखवतो. तुम्ही म्हणताल तशा बॅग दाखवतो तुम्हाला. आई, मला ती गुलाबी कलरचीच बॅग घेऊन दे. मला आवडली ती, मला तीच पाहिजे. हो, बघू ना ग बाई, थांब, पहिला आवाज दे कोणाला तरी. कोण आहे? ओ भैया, भैया, कोणी आहे का इथं दुकानात? हो काकू, आहे ना मी. सांगा ना, काय पाहिजे तुम्हाला? अरे बाबा, चांगले दिवसा ढवळ्या ग्राहकांची वेळ आहे आणि तू काय आज जाऊन बसला रे? ग्राहक बघते तर बाहेरच्या बाहेरच चालले जातात ना, मग जरा बाहेर थांबत जा ना. हो काकू, हो, मी बाहेरच थांबलो होतो. ते पाणी प्यायला गेलो होतो फक्त आतमध्ये. सांगा ना, तुम्हाला काय देऊ? दादा, मला ती वरची बॅग द्या, गुलाबी कलरची काढून. थांब ना ग राणी, थांब ना, बोलते ना मी. ती वरची 4 नंबरची गुलाबी कलरची बॅग कितीला दिली रे? ती फक्त 550 रुपये काकू, फक्त 550. बापरे, 550? मग काय रे त्या बॅग मध्ये एवढं 550 रुपयाचं? 350 ला दे. बाप रे बाप काकू, 550ची बॅग तुम्ही डायरेक्ट 350ला मागता का? कुठे येईनच ही बॅग 350ला तुम्हाला? तिची क्वालिटी बघा काकू, मी तुम्हाला काढून दाखवतो. तिची चेन बघा, त्याच्यात तुम्ही किती वेळा पुस्तकं ठेवा, ती फाटणारच नाही. आणि त्याचे बेल्ट असे बनवला गेलेले आहे का त्याच्यात किती ओझं ठेवलं ना आणि पाठीवर घेतली ना, तिचं ओझंच लागत नाही काकू. तुम्हाला काढून दाखवतो ना मी. नको बाबा, मला काढून बिडून नको दाखवू. मला खरंच 2 घ्यायचे आहेत. 2 बॅग घेते. सांग कितीला देशील? 900 काकू, 900ला 2 बॅग देतो. अशा तर त्या बघा 550 आणि 550 1100च्या होऊ लागल्या ना. मी तुम्हाला 900ला देऊन देईल बरं का. नाही रे बाबा, 900 नाही, आता 800ला देऊन दे मला. 2 बॅग घेतल्या मी, एकदम एक पण नाही घेतली. 800ला देऊन दे मला 2 बॅग. मी एकदम बरोबर सांगते तुला. नाही ना काकू, इतकं नाही होत ना. मला चाल्या त्या तेवढ्याला, तर मला चाल्या त्या 10-20 रुपये तर कमवू द्या मला वरती. दादा, मला नको शिकू दे बाळा तू. मला माहितीये तू किती कमवतो आणि किती नाही कमवतो. त्याच्यामध्ये मी बरोबरच सांगते. मला काही तुझे पैसे नको जास्तीचे आणि तूही माझे नको घेऊ जास्तीचे. 400 रुपये घे एका बॅगचे, म्हणजे तूही कमवून मलाही थोडंसं डिस्काउंट राहू दे बाबा. बर काकू, देतो. पण कुणाला सांगू नका 400लाच भेटली बॅग म्हणून, नाही तर कुणी पण येऊन 400लाच मागल. तेवढ्याची खरं त्याची विक्री नाही बरं का काकू, खरेदीच तेवढ्याची त्याची. बर, नाही सांगत. मोठाला खरेदी करतो तेवढ्याला नाही सांगत. ठीक आहे, देऊन दे. घेतल्या का ग शांताबाई बॅग? घेतल्या का ग राणी, आवडली तुला कोणती बॅग? हो ना पिंकी, मला तर आवडली. हे बघ, ही पिंक कलरची बॅग आवडली आणि आम्ही 2 घेतल्या. 2? कशाला ग राणी, 2 बॅग कशाला घेतल्या? एक ना काकू, आम्ही ती चंपा काकूंची मुलगी नाही का, ती ताई, तिच्यासाठी घेतली आणि एक माझ्यासाठी घेतली. हो का शांताबाई, तिला घेऊन दिली का तू बॅग? चांगलं आहे, बरं आहे. गरिबांना मदत करावी कधी पण. काही लागलं तिला तर मग तिला सांग कधीतरी, मी पण कपडे बिपडे देईल तिला घेऊन. हो, करावी खरं मदत. ज्यांना गरज आहे ना त्यांना मदत करावी. उद्या चालून तेच आपल्याला काम येतील नंतर. हो बाई शांताबाई, चल मग सांग आता कुठं जायचं, काय घ्यायचं? आता पहिले वह्या पुस्तकं घेऊ, तिथूनच पुढे भाज्या घेऊ आणि जाऊ मग आपापल्या घरी. चला मग. झाली एकदाची खरेदी शाळेची सगळी. हो, नाही तर काय शांताबाई, ते पोरी किती मागे लागले होते, शाळेचं सामान आणून द्या. झाली एकदाची घेऊन झाली. हो, नाही तर काय. शाळेत जायची काही हौस नसती, पण शाळेचं सामान घ्यायचं असतं नुसतं. नवीन वह्या, नवीन पुस्तकं, कंपास, डब्बा, नाही तर काय. आणि एकदा शाळा सुरू झाली की नवीन 8 दिवस वापरतात मस्तपैकी. आणि नंतर मग काय, कुठं ती वही पडती, कुठं तर कंपास पडतो, काय त्या पेन्सिल झालेल्या असतात. काही नसतं बाई लेकरांचं खरं. नाही तर काय बाई शांताबाई, पण आपण पण तर तसेच होतो ना, सगळे लेकरं तसेच असतात, नवीन काही नाही. हो ना, बरोबर बोलती तू शीला, बरोबर बोलती. इथंच काय गप्पा करते शांताबाई? चल आतमध्ये चहा पाणी करू, थोडंसं चहा करते तुझ्यासाठी, चल. नको बाई शीला, नको. आता मी जाते घरी आणि आता ही राणीचे पप्पा पण आलेले असतील ना, मग त्यांच्यासाठी चहा पाणी करावंच लागेल. पुन्हा ते डोशाचं पीठ घेऊन आलेले आहे, त्यांना डोसे खायचे गरम गरम संध्याकाळी. जाते आता घरी, येईल नंतर कधीतरी चहा पाणी करायला. बरं बाई शांताबाई, मी पण लागते आता स्वयंपाकाला. चल मग येते मी पण, बाय. चल
चहा नाही पिऊ देत. माझी आई पण नाही पिऊ देत, पण मी थोडासा दे ना असं करून चहा पिऊन घेते पिंकी. बरीच बाई तू राणी.